नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी उभा आहे लातूर जिल्ह्यामधील एका तालुक्यामध्ये। त्या तालुक्याचं नाव आहे औसा। कारण आपण आज इथं आलो आहे औसा शहराचं वैभव असलेलं श्री बालाजीचं मंदिर, तिरुपती बालाजीचं मंदिर आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत कव्हर करायचं आहे। तर सोबत कनेक्ट राहा। चला तर आज आपण जाऊ बालाजी मंदिरला, जाऊन भेट देऊ। पाहू शकता श्री केशव बालाजी देवस्थान हे इथे आलेलं आहे आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट। थोडासा चढ पार केल्यानंतर आपल्याला मंदिर परिसर आपल्याला दिसणार आहे। आपण सध्या चाललो आहे बालाजी मंदिरच्या दिशेने। गाडी पुढे घेऊन जात आहोत। हे मंदिर परिसर आलं। मित्रांनो बघू शकता, आपण सध्या लातूर जिल्ह्यामधील औसा तालुक्यातील एक प्रसिद्ध असं केशव बालाजी मंदिरच्या परिसरात आपण आलेलो आहे। हे बघू शकता, हे बाहेरले कमान आहे। मंदिरला एंट्री करण्यासाठी एक महाद्वार इथं आपल्याला दिसत आहे। तर त्याचप्रमाणे आता माझ्या उजव्या साईडला बघू शकता की सर्व खेळणीचे विविध प्रकारचे इथं स्टॉल लागलेले आहेत, जे की आपण लहान मुलांना घेऊन येतच असतो। त्याप्रमाणे त्यांना इथं खेळणीचं अट्रॅक्शन असतं, त्यासाठी इथं सर्व काही दुकाने इथं सजलेली आहेत। त्यासोबतच देवाचे साहित्य पण इथं आपल्याला उपलब्ध आहेत, बघू शकता। आणि परिसरात स्वच्छता इथं प्रथम काळजी घेतलेली आहे स्वच्छतेची। हे आपल्याला इथं शॉप दिसत आहेत। तर मित्रांनो चला तर आता आज आपण आतमध्ये जाऊ आणि केशव बालाजीचे दर्शन घेऊ। तर मित्रांनो चला तर आतमध्ये प्रवेश करू। श्री केशव बालाजीचं आपण दर्शन घेऊ। आपल्याला दिसतच असेल सुंदर असं दृश्य। हे आपल्याला मंदिर थोडंसं खाल्ल्या साईड आहे, उतरून आपल्याला मंदिरात जायचं आहे। पाहू शकता हा मंदिर परिसरातील खूप मोठा स्पेस आपल्या भक्तांसाठी वावरण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी इथे खूप सारा स्पेस उपलब्ध करून दिलेला आहे। इथं मेन केशव बालाजी मंदिरासोबतच आपल्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला असं मंदिरच्या भोवताली छोटे छोटे मंदिर पण आहेत। आपण आपल्या व्हिडिओ मार्फत ते पण आपण दाखवणार आहे। हे मंदिर कोणत्या कारणानं बंद आहे ते आम्हाला माहिती नाही। आज खरं तर रविवार आहे आणि भक्ताची ओढ इथं खूप प्रमाणात असते, तरी आज आपल्याला इथं मंदिर बंद स्थितीत दिसत आहे। पडदा लावलेला आहे, पाहू शकता। आणि त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही तुम्हाला दर्शन दाखवू शकलो नाही, पण मनामध्ये तिरुपती बालाजीची प्रतिमा आणून आम्ही हात जोडून इथं दर्शन घेणार आहे। नमो व्यंकटेश्वर स्वामी महाराज, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा गोविंदा। तर मित्रांनो बघू शकता, हे सभा मंडप आहे आणि हे मेन आपला केशव बालाजीचं मेन द्वार आणि आतमध्ये बालाजीची मूर्ती स्थापना आहे। आणि इथं आपण बघू शकता कानगी पायली हुंडी, हे जे इथं आपण काही दान धर्म करू शकता आपल्या समर्जीनं, जे काही आपल्याला करायचं आहे ते।
तर संपूर्ण परिसर आता आपण पाहतात सभामंडप आहे आणि इथं लाईनसाठी वेगवेगळे स्टीलचे इथं बॅरिकेड्स केलेले आहेत जेणेकरून असुविधा न होता सर्व भक्तांना व्यवस्थित दर्शन इथे मिळावं हेच ह्याच्या पाठीमागला हेतू असतो. इथे बालाजीचं केशव बालाजीचं स्तंभ श्री सिद्धिविनायक गणेश जे की इथं स्थापना झालेली आहे. हे हॉर्स रायडिंग पण इथं आहे लहान मुलांसाठी. त्यासोबत इथं छोट्या कार्स पण ठेवलेल्या आहेत. तुम्ही पे करून इथं आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी इथं आपण हे देऊ शकता. तसंच त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्माई मंदिर पण आहे. जय हरी विठ्ठल रुक्माई पांडुरंग प्रसन्न रामकृष्ण हरी जय रामकृष्ण. इथं सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपल्याला दिसत आहे. त्यासोबतच आपण लहान मुलांसाठी एक अट्रॅक्शन म्हणून इथं एक मिनी ट्रेनचं इथं असं ट्रेनसारखंच इथं प्रतिकृती इथं उभा केलेली आहे. पुढं छोट्याशा कोणत्या गाडीचं इंजिन आहे आणि हे तुम्ही असं इथं बसून ट्रेनची इथं सवारी केली जाते. याचं काही तिकीट आपलं तिकीट काउंटरवर घ्यायचं आहे आणि आपण लहान मुलांसोबत इथं एन्जॉय करू शकता. इथं बघू शकता इथं कुंड आहे मिनी. इथं बघू शकता इथं कासव दिसत आपल्याला. हे 3 कासव आहेत इथं सध्या. तिकडे एक आहे 4 आणि त्यासोबतच इथं पाण्याच्या मध्यभागी एक पात्र ठेवलेलं आहे भांड्याचं आणि त्याच्यामध्ये कॉईन टाकायचा असं काही इथं चलत असते. बघू आपण प्रयत्न करू. तर मित्रांनो मी पण ट्राय करतो की आपल्याला इथं ह्या छोटंसं भांडं ठेवलंय ह्याच्यामध्ये आपलं कॉईन जाईल का नाही. तर बघू ट्राय करू. ही काय प्रथा आहे कशाचं हे आपल्याला माहिती नाही तरी पण आपण एक प्रयत्न करतो. कुठं पडले काय माहिती नाही. मला पण दिसलं नाही. कॅमेरा दिसला का तुम्ही बघून सांगा. कुठं पडलं खाली पडलं का काय ह्याच्यात पडलं भांडं खाली पडलं का. तर अजून एक टाकू कॉईन. कुठं पडलं भांड्यात पडलं रे बाहेर पडलं शिक्क्यावर दिसना बी गेले वाजना बी गेले. अवघड आहे ही एक. तुम्ही पण येऊन इथं आजमावू शकता. या भैयाचं म्हणणं आहे इकडे दाखवा या भैयाला. भैयाचं म्हणणं आहे की दोन्ही कॉईन माझे बाहेर पडले पण मला मी ज्या साईडनं आहे इथून मला फक्त ती बुडबुड्या दिसलेल्या आहेत आणि मला वाटतं की ते भांड्यातच पडलं. आता खरं काय खोटं ते कॅमेऱ्यात दिसेल. तसेच आपण पाहू शकता हे मंदिर प्रशासनानं प्रसादालय चालू केलेलं आहे. इथं तुम्हाला फ्रीमध्ये प्रसाद जो उपलब्ध आहे तिथं जायचं. तिथून आपल्याला किती जण आहेत आपण सांगायचं. हे जे आपल्याला दिसतंय किचन आणि तिथं काउंटर आहे व तिथं आजीबाई तुम्हाला दिसलेलं भात आमटी आपल्याला इथं प्रसाद म्हणून मिळणार आहे. आणि त्यासोबत इथली खासियत हे आहे की आपण खाल्लेलं स्वतःचं अन्न ज्या ताटामध्ये खाल्लं ते ताट धुवून आपण तसंच स्वच्छ करून इथं ठेवायचं आहे वापस. एवढी एक सेवा आपल्याला नक्की करायची आहे. कारण कसं आहे आपण खाल्लेलं दुसरं कोणी देऊ नये हे आपल्याला नक्कीच आवडणारी गोष्ट नाही. त्याच्यामुळं आपण हे मंदिर परिसरात आल्यामुळं तर हे नक्की ही एक गोष्ट नक्की करा. तर मित्रांनो तुम्हाला जी हे वस्तू दिसत आहेत इथं बघू शकता गाय आहे वासरू आहे हनुमानजी आहेत त्याच्यामुळे श्रीकृष्ण आहेत इथं हत्ती आहे आणि हे राजहंस हे तिरुपतीचं वाहन काय काय विविध गोष्टी दिसतात. इथं शेषनाग आहेत. हे सर्व रथ महोत्सव इथला जो महोत्सव असतो त्या महोत्सवाच्या टाईमला सर्व काही वस्तू बाहेर शोभायात्रामध्ये वापरले जातात. हे आपण पाहू शकता. आपल्याला जिथं जेवढ्या काही वस्तू दिसत आहेत हे सगळं रथ महोत्सवामध्ये हे बाहेर काढल्या जातात व औसा शहरामध्ये ह्याची मिरवणूक भव्य दिव्य अशा प्रकारे निघत असते. ते बघू शकता. हे सर्व तात्पुरते इथं ठेवलेलं आहे आणि वर्षातून एकदा किंवा 2दा हे बाहेर निघत असते. पाहू शकता सुंदर अशी ही पिंड आपल्याला दिसत आहे महादेवाची.
आणि इथं जे दिसत आहे आपल्याला श्री सद्गुरू केशवानंद महाराजचे इथं मूर्ती आहे आणि इथं लिहिलेलं आहे सद्गुरू केशवानंदजी महाराज सेवा अभिषेक व भंडारा महाप्रसाद प्रत्येक पौर्णिमा सकाळी 10 वाजता। परिसर खूप मोठा आहे आणि हे सेल्फी पॉईंट पण आहे। माझ्या डाव्या साईडला बघू शकता इथं सेल्फी पॉईंट आहे, फोटो सेशन होते, वेडिंग सेशन, सगळं काही प्री वेडिंग सेशन। माझ्या ह्या राईट साईडला पण बघा, इकडं मंदिरच्या साईडला या पुढे या, तिथून आपल्याला दिसत आहे सगळीकडे हे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, रील, भक्तिमय वातावरणामध्ये असं हे भक्त आपला आनंद घेत आहेत। तरी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या आपल्या लातूरच्या औसा तालुक्यामधील हे वैभव केशव बालाजी मंदिरला नक्कीच भेट द्या। प्रसन्न असं वातावरण आहे आणि विविध गोष्टी लहान मुलांसाठी तर इथं नक्कीच भरपूर गोष्टी आहेत, त्यांना इथं मनोरंजनासाठी आणि मोठ्यांसाठी पण। तर मित्रांनो, आपल्या केशव बालाजी मंदिर समोरच एक बोट सोडल्यानंतर समोरच आपलं हे संकटमोचन हनुमानाचं मंदिर आहे, बघू शकता। भव्य दिव्य असं बैठक स्थानमध्ये हनुमानाची मूर्ती आहे आणि खाली पण एक छोटीशी मूर्ती आहे। या तर मला जय कोणतने संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता असे हृदय बसवतो। सध्या मंदिर बंद आहे। जय श्रीराम। वरती जाऊ आणि मोठ्या हनुमानाची जी मूर्ती आहे ती आपल्याला दाखवू। हे पाहू शकता, भव्य दिव्य अशी ही मूर्ती आपल्या इथं स्थापित केलेली आहे, पाहू शकता। आतमध्ये जायला लॉक आहे, तर मी बाहेरून शिवायचा प्रयत्न करतो। जय श्रीराम। जय। पाहू शकता मूर्ती भव्य दिव्य अशी मन प्रसन्न करणारी मूर्ती आहे। जय श्रीराम। मित्रांनो, नक्कीच एकंदरीत औसा देवस्थानला नक्की भेट द्या। इथं आल्यानंतर तुमचा एक दिवस तर नक्की आनंदी वातावरणामध्ये आणि लहान मुलांच्या खेळण्यामध्ये हा दिवस निघून जाईल आणि त्यांना एक पिकनिक झाली म्हणून ते खुश पण खूप प्रमाणात होते। तर नक्की इथं व्हिजिट द्या। छानपैकी परिसर आहे, सर्व काही गोष्टी इथं सुंदर आहे, स्वच्छता आहे आणि सुविधाची पण इथं काही कमतरता नाही। चांगलं नियोजन एक प्रकारचे येथे आहे। तर नक्की इथं व्हिजिट द्या आणि आपलं चॅनल आतापर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।